मामांजी हे घ्या तुमचं गरम पाणी. अरे सुनबाई, तू काय एवढ्या लवकर उठली? जा जाऊन झोप. अहो बरी उठली होती, काय झोप म्हणले तिला. आपण तरी कुठे एवढ्या लवकर उठाता? सुनबाई जरा त्या नवीन आहेत, त्यांना जरा सांभाळून घ्या. उगाच आपलं काहीतरी बोलायचं. सुनबाई चहा आण ग. थांब सुनबाई, इथं डाडोर गोरण्यापेक्षा जरा सुनबाईला कामात मदत करीत जा. ती सुनी या घरची, तुझ्या हाताखालची मोल करीन नाही. सुनबाई बस झालं आता अभ्यासाचं, जरा संसाराचं बघा. अगं सुनबाई, तू लग्न झाले म्हणून शिक्षण सोडायची गरज नाही. तुला शिकायचं नंतर शिक पुढं, बघू तुला कोण अडवते. सासूबाई मला ना मम्मी पप्पांची लय आठवण येते, मी माहेरी जाऊन येऊ का? काय ग तू सारखं सारखं माहेराला? सुनबाई तू बिनधास्त जा माहेरी. 4 दिवस आपल्याला माहेरी जावंसं वाटलं, यात मग गैर काय? आणि वय ग, तू तर दिसाड पळत येतो या माहेरी, सुनेला जाऊ नको म्हणते काय? मला तर वाटतं पहिलं तू याच ताबा ठेवाय पाहिजे. मामांजी चहा. बाळा, तुला जीवनामध्ये कोणती पण अडचण येऊ दे, त्या पाठीशी कोण असू नसू, पण हा बाप त्या पाठीशी सदैव असणार. जशी माझी पोरे ना पिंकी, तशीच तू पण आहे. मामांजी एक सांगू का, ज्या घरात तुमच्यासारखे सासरे आहेत ना, त्या घरात मुलीला कधीच तिच्या बापाची कमी भासणार नाही.